तर स्वागत आहे आपलं सर्वांचं आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर बघा 18 सप्टेंबरला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये ई-केवायसी करण्यासाठी जी-आर आलेला होता आणि त्याच दिवसापासून जे आहे ते वेबसाईटवर म्हणजे जेव्हा आपण मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना गुगलमध्ये सर्च करतो आणि त्या ठिकाणी रिझल्ट येतो, म्हणजे योजनेची वेबसाईट येते, ऑफिशियल वेबसाईट येते आणि त्याखालीच बघा एक ऑप्शन येते ई-केवायसीचं। हे ई-केवायसीचं ऑप्शन या ठिकाणी आलेलं आहे। त्यावर बघा भरपूर नागरिक, भरपूर महिला आपले केवायसी करण्यासाठी क्लिक करत आहे। या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर बघा अशा प्रकारचं जे काही ते पेज ओपन होते। या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर अशा प्रकारचं पेज ओपन होते आणि त्या पेजमध्ये बघा सर्वात पहिला ऑप्शन आहे की तुमचा आधार क्रमांक टाका। तुमचा आधार क्रमांक टाकल्यानंतर का कॅप्चा कोड सबमिट करा आणि सर्वात खालच्या बाजूला ऑप्शन दिलेला आहे सहमती आहे, म्हणजे तुमचा जो काही आधार क्रमांक आहे त्यावर ओटीपी येईल, त्या आधार कार्डचा डेटा जो आहे तो गव्हर्नमेंटच्या सर्व्हरवर जाईल, त्यासाठी तुम्ही सहमती देत आहे असं या ठिकाणी बटन दिलेलं आहे सहमती आहे। आणि जेव्हा तुम्ही सबमिट करता तर या ठिकाणी बघा एरर येत आहे। या ठिकाणी एरर येत आहे आणि या ठिकाणी सांगितलं जात आहे की जे काही आधार क्रमांक दिलेला आहे तो पात्र लाभार्थ्यांच्या यादीत नाही, सदर क्रमांक पात्र लाभार्थ्यांच्या यादीत नाही असं त्या ठिकाणी सांगितलं जात आहे। पण बघा हा जो काही क्रमांक मी टाकत आहे, हा जो काही आधार क्रमांक मी या ठिकाणी टाकत आहे, हा पात्र बहिणींचाच आहे। हा पात्र बहिणींचाच आहे। या बहिणीला पूर्ण जून, जुलै, ऑगस्ट महिन्यापर्यंत हप्ते आलेले आहे, 14वा हप्ता सुद्धा मिळालेला आहे। ही बहीण पात्र आहे, तरी पण या ठिकाणी एरर असा प्रॉब्लेम येत आहे। आधार क्रमांक टाकल्यानंतर सदर आधार क्रमांक पात्र लाभार्थ्यांच्या यादीमध्ये नाही अशी प्रॉब्लेम का होत आहे? तर बघा अजूनपर्यंत जी काही वेबसाईट आहे, वेबसाईटवर अजूनपर्यंत काम सुरूच आहे। बघा गुगलमध्ये सर्च केल्यानंतर तुम्हाला लिंकच्या खाली जी आहे ती मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची जी लिंक आहे त्या लिंकच्या खाली तुम्हाला केवायसीचं बटन आलेलं आहे, पण वेबसाईटच्या आतमध्ये केवायसीचं बटन आलं पाहिजे। वेबसाईटच्या आतमध्ये या ठिकाणी केवायसीचं बटन आलं पाहिजे। जसं मागे 1 ते 2 महिन्यामध्ये जेव्हा केवायसीची अपडेट आलेली होती, केवायसीचं बटन आलेलं होतं तुम्हाला माहित आहे, तसं या ठिकाणी केवायसीचं बटन आलं पाहिजे, म्हणजे 100% केवायसी सुरू होईल। कारण अजूनही जे काही मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची वेबसाईट आहे त्यावर शासनाकडून काम केलं जात आहे। लाभार्थी बहिणींचे जे काही अर्ज आहे, जे काही आधार क्रमांक आहे ते वेबसाईटवर लोड केले जात आहे। त्यामुळे सध्या केवायसी करण्यासाठी गडबड करू नका। जे काही वेबसाईट आहे त्यावर काम चालू आहे, लोडिंग चालू आहे आणि शासन त्या वेबसाईटवर काम करत आहे। सर्वच लाडक्या बहिणींचे अर्ज आणि आधार क्रमांक त्यावर लोड करणे सुरू आहे। ते सर्व अर्ज क्रमांक लोड झाल्यानंतर बरोबर तुमच्या आधार क्रमांकाचा ओटीपी येईल आणि तुमची केवायसी सुद्धा त्या ठिकाणी सबमिट होईल। या ठिकाणी बघा एक महत्त्वाचा प्रॉब्लेम आणखी आहे, एक डुप्लिकेट वेबसाईट सुद्धा आहे। त्या डुप्लिकेट वेबसाईटवर तुम्ही केवायसी करू नका। डुप्लिकेट वेबसाईट सुद्धा आहे बघा। आपण जेव्हा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या ठिकाणी सर्च करतो, गव्हर्नमेंटचे ओरिजिनल वेबसाईट बघा वरच्या बाजूला येते आणि खालच्या बाजूला बघा एक वेबसाईट तुम्हाला दिसून या ठिकाणी सेम तशीच वेबसाईट आहे आणि गव्हर्नमेंट ऑफ इंडिया या ठिकाणी लिहिलेलं आहे, पण खालच्या बाजूला बघा वेगळंच काहीतरी लाडली वगैरे या ठिकाणी लिहिलेलं असते। हे तुम्ही लक्षात ठेवा, लाडली असं काहीतरी तुम्हाला वेगवेगळे शब्द लिहिलेले दिसून येईल। हे वेबसाईट जी आहे डुप्लिकेट आहे। या वेबसाईटवर केवायसी करू नका किंवा तुमचा आधार क्रमांक टाकू नका। तुमच्यासोबत फ्रॉड होऊ शकतो किंवा तुमचा आधार क्रमांक जो आहे तो लीक होऊ शकतो आणि जे काही फ्रॉड करणारे लोक आहेत त्यांच्यापर्यंत तुमचे डॉक्युमेंट जाऊ शकतात। त्यामुळे ही डुप्लिकेट वेबसाईट आहे, म्हणजे आपल्याला केवायसी करायची आहे, आपली केवायसी लवकर झाली पाहिजे या चक्करमध्ये या वेबसाईटवर केवायसी करू नका। डुप्लिकेट वेबसाईटवरच, ओरिजिनल वेबसाईटवरच केवायसी करा, गडबड करू नका। शासनाकडून हे सर्व कामं पूर्ण झाल्यानंतर जे आहे ते ओरिजिनलच वेबसाईटवर तुमची केवायसी होणार आहे। सध्या या ठिकाणी बटन दिलेलं आहे, पण वेबसाईटच्या आतमध्ये क्लिक केल्यानंतर त्या ठिकाणी अजूनपर्यंत केवायसी ऍक्टिव्ह झालेली नाही। बघा ही महत्त्वाची माहिती होती, केवायसी साठी गडबड करू नका। आपल्या चॅनलवर केवायसी बद्दल पूर्ण लगेचच व्हिडिओ येणार आहे, कारण केवायसी मध्ये अटी आणि निकष नियम सुद्धा वाढवण्यात आलेले आहे। चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये। धन्यवाद।